वाढदिवस उपमुख्यमंत्र्यांचा सुरक्षा कवच लातूरच्या विद्यार्थ्यांचे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पण लातूरमध्ये शिवसेनेनं या सेलिब्रेशनला एक सामाजिक वळण दिलंय. हा जल्लोष फटाक्यांचा नाही तर विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा जल्लोष आहे. लातूरच्या दयानंद महाविद्यालयात आज वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. निमित्त होतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस. या निमित्तानं शिवसेनेच्या वतीने तब्बल 1001 विद्यार्थ्यांना मोफत हेल्मेटचं वाटप करण्यात आलं आहे. केवळ शुभेच्छा देऊन न थांबता तरुणांच्या डोक्याला सुरक्षेचं कवच देण्याचा हा प्रयत्न लातूरकरांचं लक्ष वेधून घेतोय. या कार्यक्रमाला RTO अधिकाऱ्यांनी विशेष उपस्थिती लावली होती. हेल्मेटचं महत्त्व सांगतानाच रस्ते सुरक्षेचे धडेही विद्यार्थ्यांना देण्यात आले. या उपक्रमाचं नियोजन शिवसेनेचे निरीक्षक धीरज देशमुख आणि जुगलकिशोर तोष्णीवाल यांनी केलं होतं. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लातूर शहरामध्ये 1001 हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि 1001 हेल्मेट वाटप करण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी RTOचे अधिकारी माझ्यासोबत आहेत. मला सांगा सर, नुकताच आपण रस्ता सुरक्षा सप्ताह पार पाडलेला आहे, त्यामध्ये अनेक विषयावर आपण मार्गदर्शन केलेलं आहे. कसं पाहता या अपघातांकडे आणि अपघात रोखण्यासाठीचं काय नियोजन शासनानं करावं, अधिकाऱ्यांनी करावं आणि लोकांनी करावं? मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे मॉर्थ हे दरवर्षी नोटिफिकेशन काढतं आणि दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियान राबवलं जातं. तर रस्ता सुरक्षा अभियानाची जी व्याप्ती आहे ही देशभरातच नसून राज्यभरातून आणि आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण रस्ता सुरक्षा अभियान प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि तसेच जे रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य आहेत, बाकी पोलीस खातं असेल, खातं असेल, त्यांच्या मदतीने आपण राबवत असतो जानेवारी महिन्यामध्ये. आणि रस्ते अपघात हे प्रमाण दिवसेंदिवस रस्ते अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. रस्त्यात वाहन धारकांची संख्या आणि व्हेकल पॉप्युलेशन सुद्धा वाढत चाललेलं आहे. त्या अनुषंगाने आपल्याला लोकांना सजग करणं, लोकांना जागृत करणं, हेल्मेट वापरा, सीट बेल्ट लावा आणि कुठेतरी पुढाकार घेऊन हे अभियान आपल्याला संकलित करायचं आणि सर्वांना मिळून करायचं आहे. केवळ फक्त प्रशासकीय दृष्ट्या रस्ता सुरक्षा अभियान हे साजरा न करता आम्ही सर्वसामान्य नागरिकांनी समोर यायचं आहे आणि कुठेतरी आपला देश किंवा आपला महाराष्ट्र राज्य आणि लातूर हे आपल्याला अपघातमुक्त करायचं आहे. त्यासाठीचा हा उपक्रम आहे. तर या उपक्रमाच्या निमित्ताने सर्व आयोजकांचे, सर्व जे उपस्थित आहेत त्यांनी मला निमंत्रित केलं आणि लोकांना आणि उपस्थित नागरिकांना हेल्मेट विषयी माहिती देण्यासाठीची संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद म्हणतो. धन्यवाद. निश्चित स्वरूपात लोकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे उपक्रमामध्ये. मला सांगा भैया, कशा पद्धतीचा हा उपक्रम आहे, कशा पद्धतीने राबवला आहे? वाटप केलं आज एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसाला आम्ही हेल्मेट वाटप केलेलं आहे. विद्यार्थीच्या सुरक्षेसाठी हा उपक्रम राबवलेला आहे. अशा पद्धतीने जर पाहायला गेलं तर हा उपक्रम अत्यंत खेळीमेळीने या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे. माझ्यासोबत धीरज देशमुख आहेत, त्यांनी हा उपक्रम हाती घेतला होता. धीरज देशमुख आणि बबलू तोष्णीवाल या दोघांनी मिळून हा उपक्रम हाती घेतला होता आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात. सर, मला सांगा, हा पहिलाच उपक्रम आहे वाढदिवस उपमुख्यमंत्र्यांचा, मात्र सामाजिक उपक्रम, काय सांगा? माझे नेते, माझं दैवत एकनाथजी शिंदे साहेब, श्रीकांतजी शिंदे साहेब, पूर्वजी सरनाईक साहेब, वंदनीय बाळासाहेब ठाकरे असतील, दिघे साहेब असतील. जिल्ह्यामध्ये हा प्रथम कार्यक्रम आहे असा एवढा मोठा की आमच्या शिंदे साहेबाच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेला आहे. जे सामान्य शिवसैनिक आहेत ते फक्त शिंदे साहेबावर प्रेम करणारे आहेत, त्या लोकांना कुठेतरी न्याय ते एकत्र आणण्यासाठी हा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, येणाऱ्या काळात आमचे जे विद्यार्थी आहेत, मेन त्यांच्या डिग्री कंप्लीट, त्यांना हे नाही, जॉब नाहीत, जॉबसाठी आम्ही काम करणार आहेत. दुसरी गोष्ट असतील आरोग्यासाठी आम्ही काम करणार आहे. एवढंच मी बोलतो आणि शिंदे साहेबांना वाढदिवस शुभेच्छा देतो. निश्चित स्वरूपात रस्ते चांगले झाले, तरुणांची स्पीड वाढलेली आहे. काय सांगाल, अशा वेळेमध्ये हे अभियान कशा स्वरूपाने काम करणार आहे? आपण बघतोय विद्यार्थी खरंच बेभान होऊन गाडी चालवत आहे, परंतु एक शिवसेनेची सामाजिक बांधिलकी म्हणून, त्यांच्या जीवाची काळजी, त्यांच्या परिवाराची एक जिम्मेदारी म्हणून आज शिवसेनेच्या मार्फत एक सामाजिक उपक्रम एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हेल्मेट देण्यात येतोय. तर या हेल्मेटचा त्या विद्यार्थ्यांना वापर करावा आणि आपल्या जीविताची व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी, असंच हाच हेतू ध्यानात ठेवून
एकनाथजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा सर्वांना लातूरकरांमार्फत देण्यात येत आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चित स्वरूपात अशा पद्धतीने तरुणांनी सुरक्षित राहावं यासाठीचं हे हेल्मेट वाटप झालेलं आहे. या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने हे हेल्मेट वाटप झालेलं आहे. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.